तर शीलाचं पालन तुम्ही करीत राहाल तर तुम्हाला भोग संपदाही प्राप्त होते आणि शीलाचं पालन जर केलं तर तुम्हाला या जीवनामध्ये निवृत्त होता येते। निवृत्त म्हणजे या जे काही आमचे विकार आहेत मनाचे त्या विकारापासून नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महान प्रज्ञावान वैसज्य गुरु देव आणि मनुष्याचे शास्त्र या तथागताचा सधम्म तथागतांच्या पावन पवित्र मार्गावरती रवडसणारा पूजनीय भिक्खू संघ या बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाला त्रिवार अभिवादन करून तथा या सर्व समाजाचे परमपिता बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आज या ठिकाणी या घोसा या गावामध्ये धम्मदूत या बाळाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या झोडपे परिवाराने धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे। तर या धम्म परिषदेचे अध्यक्ष पूज्य भिक्खू डॉक्टर हिंदवंशजी महाथेरो, संचालक बुद्धा टीचिंग यूट्यूब चॅनल छत्रपती संभाजीनगर तथा धम्म परिषदेचे उद्घाटक पूज्य भिक्खू महावीरोजी थेरो, तक्षशिला बुद्ध विहार काळेगाव अहमदपूर तथा पूज्य भिक्खू सुमित बोधे पोखरी छत्रपती संभाजीनगर तथा मनते गुरुबोधी रामनगर छत्रपती संभाजीनगर। तर या बाळाच्या धम्मदूत बाळाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नालंदा वाचनालय घोसा तालुका मानवत जिल्हा परभणी तर इथे या धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे। तथागत भगवान सम्यक संबुद्धाने सर्वप्रथम शीलाला महत्व दिलेलं आहे। अंतो जटा बहि जटा जटाय जटिता पजा तंतं गौतम पुच्छामी कोई मंग ही जटये जटंदी। आंतरिक जटा आहे, बाह्य जटा आहे। तर या जटा
तर एका देवपुरुषानं तो प्रश्न विचारला तथागतांना, अंतु जटा बही जटा जटाय जटिता पजा तं तं गौतम पुच्छामी को इमं वी जटय जटंती। तर भगवान सम्यक संबुद्ध सीले पतिथाय नरो सपर्यो चित्तं पय्यच्च भावयं आतापि निपको भिक्खु सो इमं वी जटय जटंती। तर आतापि, तर या अथक परिश्रम करून शीलाचं पालन करून आणि प्रज्ञारूपी भावनेनं तो या जटाचा नाश करू शकतो। मग जटा म्हणजे काय आहे? जटा आणि या जटेमुळं सर्व प्रजा आणि प्राणी जगडलेले आखडलेले आहेत। तर ही जगडण काय? ही माणसाची विकृत मनोवृत्ती, चांगलं काय वाईट काय या गोष्टी न कळणं आणि अज्ञान अंधकारामध्ये आपलं जीवन असंच व्यर्थपणे व्यतीत करणं। तर म्हणून भगवान सम्यक संबुद्धाने आमच्या या विकारापासून मुक्त होण्यासाठी शीलाला महत्व दिलेलं आहे। जसं तगर चंदन जाई जुई हे अनेक फुलांचा सुगंध जो आहे तो वाऱ्याच्या दिशेने वाहतो, मात्र शीलाचा गंध जो आहे तर तो मात्र 10 दिशांमध्ये दरवळतो। म्हणून एक समय आनंद ध्यान करीत असताना, ध्यान करणं म्हणजे भिक्खू चालतानाही ध्यान करतो, बसूनही ध्यान करतो आणि कोणत्याही अवस्थेमध्ये तो जो भिक्खू तो ध्यानस्थ असतो, कारण त्याला अनंत अवस्था प्राप्त करायची असते। तर ते आनंद संक्रमण करीत असताना त्यांच्या फुलाकडे ध्यान केलं, फुलाकडे ध्यान गेलं आणि फुलाकडे ध्यान जाऊन ते सुगंधित फुलं की त्यांना असं आकर्षण वाटलं थोडस की बा या फुलाचा जो गंध आहे तर किती सुंदर आहे, किती म्हणजे मनाला मोहून टाकणारा आहे। आणि म्हणून मनामध्ये चिंतन झालं की याही पेक्षा आणखी कोणता गंध आहे का? आणि म्हणून ते भगवान सम्यक संबुद्धाकडे जातात आणि म्हणतात, भगवान हे अनेक प्रकारची सुगंधित फुलं आहेत आणि या फुलाचा गंध जो आहे मात्र तो हवेच्या दिशेने वाहतो आहे, मात्र याही पेक्षा गंध असा कोणता आहे की तो हवेच्या प्रतिकूलही वाहतो आणि अनुकूलही वाहतो। तर असा कोणता गंध आहे? मग भगवान सांगतात की आनंद गंध हा शीलाचा गंध आहे। एखादा व्यक्ती जो संकल्प करतो आणि तो संकल्प करून या 5 शीलाचं पालन करण्याचा प्रयत्न करतो, पानातिपाता वीरमणी शिखापदं समाधी आम्ही, कुठल्याही प्राण्याची हिंसा करायची नाही आणि दुसरं जे आहे आदिंना दाना वीरमणी
सिक्खापदं समादयामि. कसल्याही प्रकारची चोरी करायची नाही. न दिलेली वस्तू ती घ्यायची नाही. म्हणून ते आधी न जाणं आहे, चोरी आहे. कामे सुमिच्छाचारा वीरमणी, काम मिथ्याचार करतो. कामे सुमिच्छाचारा वीरमणी सिक्खापदं समादयामि. तर तो अशा प्रकारे तो वाईट कर्तव्य कर्म करतो. मुसावादा वीरमणी सिक्खापदं समादयामि. मुसावादा ही खतरनाक आहे. या वाणीमुळं घर उद्ध्वस्त होतात, बर्बाद होतात. अनेक ठिकाणी आग लागते आणि अनेकाचे बळी जातात. तर म्हणून हे शील नुसतं तेवढंच नव्हे की खोटं बोलणं. खोटं बोलणं म्हणजेच मुसावाद नाही. तर या अनेक प्रकारे ही वाणी जी आहे, तर या वाणीचा संयम अत्यंत महत्वाचा आहे. सुरा मेरे मध्यपमाद ठाणा वीरमणी सिक्खापदं समादयामि. कच्ची पक्की दारू, नशा आणणाऱ्या कोणत्याही वस्तूचं, गांजा असेल आणखी कोणतेही नशेली वस्तू असतील, तर त्यांचं सेवन न करणं. तर या गोष्टीचा जो संकल्प करतो, या 5 शिलाचं पालन करतो, तर त्या व्यक्तीचा शिलाचा जो गंध आहे तो या 10 दिशामध्ये दरवळत राहतो. या हवेच्या प्रतिकूल अनुकूलही तो वाहत असतो. म्हणून प्रियजन हो, शिलाचं पालन करणं अत्यंत अनिवार्य आहे. जसं की भंतेजीने सांगितलं की वेसंत राजाच्या समयी किती असं शिलाचं पालन केलं त्यांनी की पती पत्नी बाहेर जंगलात गेल्यानंतर त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन केलं. तर आमच्या माता भगिनी ज्या आहेत, जे उपासक आहेत, त्यांना एकच सांगू इच्छितो की जे या 4 जे काही उपोषित असतात, त्या दिवशी निश्चितपणे अष्टशिलाचं पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निश्चितच देवताची गती प्राप्त होते. शिलाचं पालन करण्यामध्ये इतका मोठा पॉवर आहे. म्हणून सांगितलं जातं, शिलेन सुगती अंती, शिलेन भोग संपदा, शिलेन निभूती अंती, केसं शील विसुधेय. तर शिलाचं पालन तुम्ही करीत राहाल तर तुम्हाला भोग संपदाही प्राप्त होते. आणि शिलाचं पालन जर केलं तर तुम्हाला या जीवनामध्ये निवृत्त होता येते. निवृत्त म्हणजे या जे काही आमचे विकार आहेत मनाचे, त्या विकारापासून आम्हाला सुटका होते. जसं की श्रोतापन्न, सद्गामी, अनागामी आणि अर्हंत अवस्था, या 4 अवस्था प्राप्त करण्यासाठी प्रथम शिलाचं पालन करावं लागते. नंतर समाधीचा अभ्यास करावा लागतो. आणि त्यातूनच आम्हाला एक मैत्री भावना शिकवली जाते. तर अत्यंत महत्वाचं जे आहे, तर भगवान समर्थ समृद्धांनी आनंदाला सांगितलं की हे आनंदा, या एखाद्या त्या व्यक्तीनं मनावर घेतलं आणि 5 शिलाचं पालन केलं तर त्याचा जो गंध आहे हा 10 दिशेमध्ये हवेच्या प्रतिकूल, हवेच्या अनुकूल स्थितीमध्ये तो दरवळत राहतो. म्हणून प्रियजन हो, शिलाचं पालन केलं तर तुम्हाला निश्चितपणे तुमचा देखील
ही ख्याती, शिलाचा गंध पसरणं म्हणजे एखादा व्यक्ती शीलवान सदाचारी आहे हे पूर्वीपासून मी ऐकत आलो. जो कोणी शीलवान व्यक्ती असेल त्यांना शील म्हणजे काय माहीत नव्हतं. हळूहळू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे धर्मांतर केलं आणि त्यानंतर शील काय आहे ही आम्हाला हे माहिती पडलं. पण तरी सुद्धा ते लोक खोटं बोलायचे नाही, चोरी करायचे नाही, व्यभिचार करायचे नाही, दुराचार करायचे नाही आणि नशा आणणाऱ्या वस्तूचं सेवनही करायचे नाही. तर त्या काळी वेळी मी लहान असताना ऐकायचो की त्या माणसाला काय बघायचं बा, तो तर देव माणूस आहे बघा, म्हणजे कोणीही सांगायचं आणि त्याची सगळीकडे ख्याती पसरायची. आणि आजही तसंच आहे. तर म्हणून तुम्हाला भोग संपदाही प्राप्त होते आणि तुम्हाला या विकारापासून निवृत्त होतात. ते अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. यानंतर डॉक्टर बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनंतर या भारत देशामध्ये एका महापुरुषाचं आगमन झालं आणि त्याने जो धम्म या भारतातच नव्हे तर भारतामध्ये सुद्धा, त्याचं भारताच्या बाहेर सुद्धा त्यांनी प्रचार प्रसार करण्याचं काम केलं आणि ते म्हणजे सत्यनारायण गोयंका. तर त्या व्यक्तीनं शेकडो, आता तर हजारो ते शिकवणारे आचार्य त्यांना प्रशिक्षित केले आणि ते हजारो सेंटर तयार झाले की परदेशामध्ये पण आहे आणि याही भारत देशामध्ये पण आहे. आणि त्या ठिकाणी 10 दिवसाचं विपसनेचं शिबिर तिथं चालतंय आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथं दान येतंय आणि सर्व काही दानावर चालतंय. तिथं काही फीस आकारल्या जात नाही. तर म्हणून ते महत्वाचा मुद्दा आहे की आता मंत्रीजीने तुम्हाला सांगितलं की श्वासाची जाणकारी करा. आता इथं किती लोकांना श्वास समजला हे मला माहिती नाही. ज्यांनी काही 10 दिवसात शिबिर केलं असेल त्यांना ते श्वास काय आहे आणि श्वास येतोय कसा आणि कसा जातो, तर या गोष्टी मात्र त्यांनी तिथं 10 दिवसाच्या शिबिरात त्यांनी ते प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि म्हणून ते समजू शकतात, जाणू शकतात. पण तुम्हाला सर्वांना सांगतो की तुम्हाला श्वास जाणल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण आम्हाला श्वास जर कळला तर खूप मोठं काम झालं. श्वासाला जाणता जाणता आम्हाला सर्व गोष्टीपासून ही मुक्तता मिळते. एखाद्या व्यक्तीला वाईट व्यसन असते आणि ते व्यसन, त्या व्यसनापासून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा त्या श्वासाची त्याला श्वास जाणता जाणता ते मुक्त होते. कारण श्वास हे प्रमुख आहे. श्वास आणि मनाचा गहिरा संबंध आहे. आमचा श्वास येतो जातो तथागत सम्यक संबुद्धाने ते अवलंबून दिलेलं आहे. आता काही लोक इथं मिथ्या दृष्टीचे मोठे विद्वान असणारे ते स्वतःला विद्वान समजतात. त्यांना काही अनेक डिग्र्या प्राप्त झाल्या आणि ते आरोप करतात की बाबासाहेबांनी विपश्यना नाकारली. पण त्या अशा मिथ्या दृष्टीच्या लोकांना हे माहिती नाही की बाबासाहेब आंबेडकरांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे बुद्धाने त्यांचा धम्म, त्याच्यामध्ये 4 प्रकारच्या विपස්සना लिहिलेल्या आहेत. कायानुपස්සना, चित्तानुपස්සना, कायानुपස්සना, वेदनानुपස්සना, चित्तानुपස්සना आणि धर्मानुपස්සना या 4 प्रकारच्या विपස්සना त्या बुद्धाने त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये आहे. आता बाबासाहेबांनी जर लिहिलंय आणि तो एखाद्या मिथ्या दृष्टीचा व्यक्ती म्हणत असेल की बाबासाहेबांनी विपස්සना नाकारली, तर ही कितपत तथ्य आहे सांगा. म्हणजे बाबासाहेबांच्या लिखाणाचा सुद्धा तो हे करायला लागला की बाबासाहेबांनाही तो म्हणजे की बाबासाहेबांनी विपස්සनाच नाकारली. तर या अशा गोष्टी कोणीतरी पुस्तक वाचतो आणि आमच्या सारख्या जवळ येतो की वादविवाद घालतो
ही बाबासाहेबांनी विपसना नाकारली आणि म्हणतेची विपसना सांगू नका. अरे तू कोण सांगणार आम्हाला? आम्ही का तुका आमचा गुरु आहे का? तर हे मी प्रत्येक ठिकाणी मीही जातो आणि यांना पण शिकवण्याचा प्रयत्न करतो, कारण ते गरजेचं आहे. श्वास जाणता जाणता जरी एखाद्याचं शरीर सोडलं त्याने तर त्याची निश्चितपणे सुगती होते. तर म्हणून विपसना साधना आपण ती केली पाहिजे. श्वास आणि मनाचा गहिरा संबंध आहे आणि तसाच विकाराचा सुद्धा गहिरा संबंध आहे. कारण ज्या वेदन जे असते शरीरामध्ये ते श्वास जे येतो आणि जातो, तर हे जर जाणलं तर निश्चितपणे जाणता 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 ते कोणाचा श्वासाचं जाणं जर कळलं तर त्याला तो बीपी किंवा हे होणार नाही. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर काही समजत नाही आणि बीपी वाढला, हाय बीपी, लो बीपी, टेन्शन, हायपर टेन्शन कशामुळे होत आहे की आम्हाला श्वासाची जाणकारी माहित नाही, श्वासाचं जाणणं माहित नाही. श्वासाला जाणता जाणता जसं माणसाला क्रोध येतो आणि क्रोध आल्यानंतर काय होतंय तर प्रथम आमची श्वासाची गती स्वाभाविक राहत नाही. श्वासाची गती स्वाभाविक राहत नाही. श्वास तो त्याची गती सोडून देतो. श्वास जोरात चालतोय किंवा लगेच बंद होतो आणि बंद झाल्यासारखं होतोय आणि मग तेव्हा शरीरामध्ये धूषण होतंय, कंपन होतंय, शरीरामध्ये जळाल्यासारखं होतंय, पेटल्यासारखं होतंय. मग ते काही कळत नाही, काही मुंग्याचे काही काय काय होतंय आणि मग वाढतो. बीपी वाढला म्हणतात, बीपी वाढला, हाय बीपी, लो बीपी, टेन्शन, हायपर टेन्शन कशासाठी? आणि मग जा डॉक्टरांकडं आणि डॉक्टरकडे गेलं की मग खा गोळ्या खात बसा. तो म्हणतो मनुष्य तर गोळ्या खा, भरा डॉक्टरांचे घर. तर हे 10 दिवसाचं जे प्रशिक्षण आहे तर हे श्वासाला जाणणं, जाणता जाणता मनाला एकाग्र करणं आणि या 3.5 हाताच्या काळेमध्ये हे जे वेदन घडतंय, या वेदना जाणता 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 सर्व काही मनाचे विकार जे आहेत हे विकार हे दूर होतात. यासाठी ते गरजेचं आहे. कारण आता भंतेजीनं सम्राट अशोकाचं जे कार्य सांगितलं की राजा सम्राट अशोकाने 84,000 स्तूप निर्माण केले, पण त्यासोबत ही विपसना साधना देखील या ब्रह्मदेशामधून, इथून या भारत देशातून 2 धर्मदूत पाठवले, 2 अरहंत पाठवले आणि त्या अरहंताचं नाव सोन आणि उत्तर नावाचे 2 भिक्खू, अरहंत भिक्खू या भारत देशातून, या जम्बूद्वीपातून, भारत तर आता हे नंतरच म्हणायला लागले, पण हे अखिल जम्बूद्वीप म्हणजे आताच्या असणाऱ्या भारत देशाबाहेरील सर्व भाग, तो काही जिथं जिथं उत्खनन होतंय आणि जिथं मूर्त्या सापडतात, जिथं स्तूप सापडतात, लेण्या सापडतात, जे जे काही असे राज्य आहेत तर तो सर्व जम्बूद्वीपाचा भाग होईल. तर इथून या जम्बूद्वीपातून 2 सोन आणि अरहंत नावाचं, सोन आणि उत्तर नावाचे 2 अरहंत भिक्खू ब्रह्मदेशामध्ये पाठवले आणि तिथे गुरु शिष्य आचार्य परंपरेनुसार 2000 वर्षापर्यंत तिथं ही विपसना साधना ही जतन करून ठेवली. आणि कालांतरानं या गोएंका नावाच्या या भारतीय वंशाच्या या महापुरुषाच्या द्वारे ती या भारतामध्ये आणले गेली. बघा, त्यांनी आपल्या गुरुचे 14 वर्ष सेवा केली आणि 14 वर्षानंतर त्यांना ते आचार्यपद सोपवलं आणि ते या भारत देशामध्ये ती विपसना साधना घेऊन आले. आणि आज तुम्हाला ते एकदम निशुल्क स्वरूपामध्ये ही तुम्हाला वाटली जाते. प्रत्येकाने विपसना साधना केली पाहिजे. कारण नतावता धम्मधरो
यावता बहुवासते योजा पंपे सुतवानं धम्मं काही न पसते. धम्मधर नाहीच आहे, हे वरवरच आहे. बस वंदना म्हटली हे झालं म्हणजे वंदना म्हटल्याने होत नाही, यांनी विकार नाहीसे होत नाही. ठीक आहे, घरामध्ये वातावरण प्रसन्न राहत आहे, सर्व राहत आहे, पण मनाचे विकार मात्र नुसते वंदना घेतल्याने होणार नाही, ते दूर होणार नाही. त्यासाठी 5 शिलाचं पालन करावं लागेल, तुम्हाला समाधीचा अभ्यास करावा लागेल, मंगल मैत्री करावी लागेल, तर तुमचे मनाचे जे विकार आहे हे दूर होतील. यासाठी महत्वाचं आहे तुम्ही वेळावेळ काढला पाहिजे. आणि तुम्हाला धम्मधर बनायचं असेल, धम्मचारी बनायचं असेल, धम्मविहारी बनायचं असेल, धम्मचारिणी बनायचं असेल, धम्मविहारिणी बनायचं असेल, धम्मचारी धम्मविहारी धम्मचारिणी धम्मविहारिणी जर व्हायचं असेल तर तुम्हाला विपස්සना साधनेशिवाय तरणोपाय नाही आहे. म्हणून आजच्या प्रसंगी आपण इथे जे काही धम्म परिषदेचं आयोजन केलं, खूप खूप दान पुण्य कर्म करणारा जोडपे परिवार की आपल्या बाळाला दान देणं, हे दान देणं हा एक त्याग आहे. जो कोणी दान देत असेल तर दान देणं ही त्याग आहे. जसं की आमच्या भंतेने जे एक उदाहरण दिलं की की ते दुशाला घेऊन आला तो व्यक्ती आणि तो दान देतो आहे, तर त्याला किती परिश्रम करावा लागले. म्हणून हे त्याग आहे. तुमच्याकडे पैसे जरी असतील तर तुम्हाला दान द्यायसाठी तुमच्या मनात येईल तुम्ही तेवढेच पैसे द्याल. तुमच्याकडे 10,000 जरी असतील पण तुम्हाला मनात येईल तेवढे तुम्ही दान, तुम्ही 100 किंवा 50 रुपये काढून ते दान द्यायचं तुम्ही. कारण संघर्ष करावा लागतो मनाशी. म्हणून हे दान देणं देखील त्याग आहे. दानं धानं मनुष्यानं दानं दुर्गती निवारणं दानं सगळं सोपानं दानं सपथ साधकं. दान हे मनुष्याला दुर्गतीला जाऊ देत नाही, तर त्या दानामुळं दानं थानं दानामुळे तुम्हाला असं योग्य असं स्थान प्राप्त होतंय की एखादा व्यक्ती असा भयानक असा अपघात होतो आणि त्या अपघातामधून असे मोजकेच लोक वाचतात, तर त्याला काय कारण आहे. म्हणून त्याला स्थान प्राप्त झालंय. दानं ठानं मनुष्यानं दानं दुर्गती निवारण. दान हे मनुष्याला स्थान प्राप्त करून देत आहे. त्या बाळाला म्हणून पाय मागे का चप्पल घालून आणि तिथे बसायचंय. हे बघा, हे संस्कार आहे तुमच्या. हे कोणा जर एकूण ते संस्कार आहे. हे असे संस्कार देणार आहे का. इकडे धर्माचं हे चालू, दर्शना चालू आहे आणि पायात चप्पल घालून बसवायचं. त्याला सांगा ना अजून तरी चप्पल काढायला, इकडे बाजूला काढायला सांगा. तर हे दान हे दुर्गतीला जाऊ देत नाही. आणि 4 ज्या अवस्था आहेत त्या ज्या अवस्थेतून मनुष्याला जावं लागतंय, परिनिवृत्त व्हावं लागतंय, तर ते म्हणजे श्रोतापन्न आहे, सकृतगामी आहे, अनागामी आहे, अर्हंत आहे. या अवस्थेला प्राप्त होण्यासाठी ही दानाचं महत्व आहे बघा. म्हणून भगवान म्हणतात दानादि धम्म विधिना जित्वा मुनिंदो तन तेजसा भवतु तेजय मंगलानी. दान आदी पारमितेनं या सर्व मारावरती आणि सर्व अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्या बाधक ठरणाऱ्या, त्यापासून दानाचंच महत्वाने, दानाच्या मुळे याच्यावरती मात करून मी बुद्धत्वाला प्राप्त केलेला आहे. म्हणून अशा प्रकारे ही दानाचं अत्यंत महत्व आहे. हे बाकीचं दान देणं ही सामान्य गोष्ट आहे,
पण एखादं कोणी आपल्या काळजाचा तुकडा दान देतंय, हे फार मोठं, फार असं भूत शासनासाठी फार मोठं कर्तव्य, फार मोठं काम आहे. जसं नागसेन भंतेजीला आहे दान दिलं. 7 वर्षाच्या असताना ते भिकू नागसेन यांना त्या परिवाराला इथं आपत्तेच नव्हतं, त्यांना आपत्तेच नव्हतं. आणि जेव्हा ते इकडून तिकडून ते झालं ते बाळ, आणि भंतेजी रोजच घरी यायचे आणि घरी यायचे दान मागण्यासाठी. तर त्या बाळाच्या मनात आलं, ते बाळ म्हणे मला असं भंतेजीच व्हायचंय, भंतेजी व्हायचं. तर ते म्हणे बाबा आम्हाला ते आतापर्यंत ते नव्हतंच आधी, आज त्याच्या मनामध्ये जे आलंय तर ते होऊन जाऊ दे म्हणून पती पत्नी दोघंही विचार करतात आणि तर दान देतात. तर तो नागसेन भिक्खू या जम्बूद्वीपामध्ये असा ज्ञानामध्ये निपुण असणारा तो राजा, त्याच्या प्रश्नाचं उत्तर कोणी न देणारे असा तो राजा मिलिंद. त्या मिलिंदाचं त्या नागसेन भिक्खूनं, अरहंत भिक्खूनं त्याचं सर्व प्रश्नाचं त्याला निरुत्तर करून टाकलं. त्याच्यामध्ये खूप घमेंड होता की माझ्या या जम्बूद्वीपामध्ये कोणीही अखिल किंवा जम्बूद्वीपामध्ये हे कोणी माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. पण त्या भिक्खू नागसेनाने बघा कोण काय करतो, या बुद्ध शासनामध्ये कोणाचं काय बल आहे हे सांगता येत नाही. तर त्या 7 वर्षाच्या नागसेन भिक्खूनं त्या अरहंत झाला आणि त्यानंतर त्या राजाचं सर्व प्रश्नाची उत्तरं दिले आणि त्याला निरुत्तर केलं. तर हे दान देणं, आपला पोटचा गोळा देणं हे फार मोठं महत्वाचं आहे. आणि पुढे चालून तो त्याचं या बुद्ध शासनामध्ये त्याचा काय हे होईल सांगता येत नाही. एखाद्या नागसेन भिक्खू सारखाही एखादा विद्वान भिक्खू निर्माण होऊ शकतो. जसे आमचे डॉक्टर हिंदवंशजी महास्थवीर या आसाम अरुणाचल त्या तिकडच्या प्रदेशातून या आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन आणि या बुद्धा टीचिंग YouTube चॅनलद्वारे इथे प्रचार प्रसार करीत आहेत. तर अशी बुद्ध शासनाला हे प्रचार प्रसारासाठी भिक्खूंची फार गरज आहे. मोठाले माणसंही कोणी नवराही कोणी दान देत नाही. कोणी एखादा नवरा दान द्यायचा तर ती बाई बिलकुल दान देऊ देत, त्याला जाऊ 10 दिवसाचा चिवडही घेऊ देत नाही. मग तेव्हा लेकरं दान देणं. तर तुम्हाला एक सूचना करीत आहे की 10 दिवसाकरता का होत नाही, तुम्ही लेकराला प्रवजित केलं पाहिजे. कोणीतरी पुरुषांच्या मनामध्ये आलं पाहिजे की आम्ही 10 दिवस प्रवजित झालो पाहिजे. या बुद्ध शासनाला तेवढीच एक प्रचार प्रसारासाठी मदत होते. आणि ठीक आहे, हे करता करता एखाद्याच्या मनात येईल तो कायमस्वरूपीचा भिक्खू होईल. कारण भिक्खूंची खूप मोठी कमी आहे. यासाठी जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांनी घरी नुसतं घरी बसून ढुसफूस करण्यापेक्षा एक 10 दिवसाची एक दीक्षा घेऊन धर्म प्रचार प्रसारासाठी हे सहकार्य केलं पाहिजे. अत्यंत महत्वाचं आहे. तर आजच्या या प्रसंगी या झोडपे परिवाराला इथे खूप खूप त्यांना त्यांच्या दानाचे हे अनुमोदन करतो आणि इथेच थांबतो. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा सांगतो की विपස්සना साधना करा, अष्टशिलाचं पालन करा. पंचशिलाचं पालन करता करता अष्टशिलाचं पालन केलं पाहिजे आणि विपස්සना साधना केली पाहिजे. तर तुम्हा निश्चितपणे तुमचं कल्याणच आहे, मंगलच आहे. निश्चितपणे मंगल होतंय. तर हे मंगल साधलं पाहिजे, कल्याण साधलं पाहिजे. तुम्हा सर्वांचं मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांची दुःखातून मुक्तता हो. सुखी हो, सुखी हो, सुखी हो.
साधु साधु साधु। बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।